अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 31 मार्च 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातली आशा कधीही सोडू नका। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। उपायुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचं सर्वेक्षण कर निर्धारणाचं काम करण्यात आलं आहे। मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना आता 1 महिनाभर सूट देण्यात आली आहे। आर्थिक वर्षाच्या संपूर्ण कर मुदतीत भरणा केल्यास सामान्य करात कमाल 10% व किमान 5% सूट मंजूर करण्यात आली होती। 2023-24 करता 31 मार्च पर्यंत सरसगट 10% सूट जाहीर करण्यात आली होती। सामान्यमध्ये 10% तर ऑनलाईनमध्ये 3% सूट 31 मार्च पर्यंत होती, ती आता 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहील। याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आपला मालमत्ता कर भरणा करावा, असं आवाहन मनपायुक्त देवीदास पवार यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। मालमत्ता कर वाढल्यानंतर घसारा किती दिलेला आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे। ऑनलाईन पद्धतीने हा घसारा ऑटोमॅटिक येत असतो आणि हे नागरिकांना कळत नाही, घसारा दिला नाही असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे बिल भराव का नाही अशी शंका नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते। परंतु ही शंका दूर करण्याचं महापालिकेने नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला जर हा शंकेचं निरसन दूर करण्यासाठी आपल्याला खऱ्या पद्धतीनं मालमत्ता करामध्ये घसारात किती सूट भेटलेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही SMS लिंक तयार केलेली आहे। ही SMS लिंक आपण जर क्लिक केली तर यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की आपल्याला मिळालेली दरातील सवलत किती आहे, घसाऱ्याचे विवरणपत्र कसं आहे हे आपल्या स्तरावर दिसेल आणि जेणेकरून आपल्याला खऱ्याच पद्धतीनं घसारा महापालिकेने दिलेला आहे हे निश्चित होईल आणि आपण मालमत्ता कर भरसाल। आपल्याला आवाहन करतोय की आमची SMS महापालिकेचं SMS आल्यानंतर ती लिंक ओपन करावं, त्याच्यात तुम्हाला निश्चित पद्धतीने लक्षात येईल की मालमत्ता कर किती आहे, घसारा किती दिलेला आहे आणि किती भरायचा आहे आणि सूट किती दिलेली आहे लक्षात येईल। याचा नागरिकांनी वापर करावा आणि मालमत्ता कर 7 तारखेपर्यंत भरावा, जेणेकरून 10% सामान्य मालमत्ता करात सूट आणि ऑनलाईन पद्धतीने 3% अशी 13% सूट आपल्याला मिळेल। धन्यवाद। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांनी ऑडिट करता राजापेठ महानगरपालिका झोन ऑफिस येथे जाऊन ऑडिट केलं। 31 तारखेपर्यंत मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन सुविधा सुरू असेल। ऑनलाईन सुविधा असल्यामुळे नागरिकांना टॅक्स भरण्यास अडचण निर्माण झाली नाही व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। 31 मार्चपर्यंत मालमत्ता कर भरल्यास 13% सूट आम्ही देत आहोत। साधारण आतापर्यंत 5 कोटीपेक्षा जास्त कर गोळा झाला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी दिली। मालमत्ता कर वसुलीची ऑनलाईन सुविधा दिल्यामुळे
नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि ऑनलाईन सेवा भरल्या त्याचा 3% आम्ही लाभ देत आहोत। याशिवाय 31 मार्चपर्यंत जर भरलं तर 10%ची सूट आम्ही देत आहोत, अशी 13%ची सूट देतो। त्यामुळे भरपूर आहे आणि आज साधारणपणे आतापर्यंत 5 कोटीपर्यंतच्या पेक्षा जास्त वसुली झालेली आहे आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत आमचे हे काउंटर उघडे राहणार आहेत। परत अजूनसुद्धा वसुली चांगल्या पद्धतीने होणार आहे। उद्या रात्री 12 वाजेपर्यंत 31 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आमचे काउंटर चालू राहणार आहेत आणि ही 13%ची सूट आम्ही देणार आहोत। त्यामुळं शहरातील नागरिकांना, मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी मालमत्ता कर भरावा आणि 13%ची सूट घ्यावी। धन्यवाद। काही कारण 30 मार्चला शनिवारी अमरावती वकील संघाची निवडणूक घेण्यात आली। मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। 1333 सदस्यांपैकी 1106 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। निकाल मतमोजणी त्याच दिवशी सुरू झाली। रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया झाली। ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट अतुल चुटके, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नंदकिशोर कलंत्री यांचा पराभव केला, तर उपाध्यक्ष पदावरून ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एन.डी. राऊत बिनविरोध ठरले। सचिव पदावर चंद्रसेन गुळसुंदरे यांनी ॲडव्होकेट रमेश माळी, ॲडव्होकेट मोहन मोरे यांचा पराभव केला। ग्रंथालय सचिव पदाकरता ॲडव्होकेट मोहन किल्लेकर व ॲडव्होकेट प्रीती खंडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। वकील संघाची निवडणूक 30 मार्च रोजी घेण्यात आली। वकील संघाच्या अध्यक्षपदावर ॲडव्होकेट विश्वास काळे विजयी, तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट एन.डी. राऊत बिनविरोध, तर ॲडव्होकेट चंद्रसेन गुळसुंदरे सचिवपदी यांचा विजय झालाय। 1333 सदस्यांपैकी 1106 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। निकाल मतमोजणी त्याच दिवशी सुरुवात झाली। रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया झाली। ॲडव्होकेट विश्वास काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट अतुल चुटके, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नंदकिशोर कलंत्री यांचा पराभव केला, तर उपाध्यक्ष पदावरून ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने एन.डी. राऊत बिनविरोध ठरलेत। सचिव पदावर चंद्रसेन गुळसुंदरे यांनी ॲडव्होकेट रमेश माळी, ॲडव्होकेट मोहन मोरे यांचा पराभव केलाय। ग्रंथालय सचिव पदाकरिता ॲडव्होकेट मोहन किल्लेकर व ॲडव्होकेट प्रीती खंडारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट सारिका भोंगाडे, ॲडव्होकेट शाहू चिखले, ॲडव्होकेट गजानन गायकवाड, ॲडव्होकेट सूरज जामठे, ॲडव्होकेट सोनाली महात्मे, ॲडव्होकेट मांगल्य निर्मळ, ॲडव्होकेट विक्रम सरवटकर, ॲडव्होकेट पुरुषोत्तम वैद्य हे 7 उमेदवार निवडून आलेत। यंदाची वकील संघ निवडणुकीची जबाबदारी निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांनी उत्तमरित्या पार पाडली। आगामी लोकसभा निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व रमजान ईद यासह अन्य सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासन सर्वतोपरी तत्पर आहे। पोलिसांचा वचक राहावा यासाठी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च काढण्यात आला। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने हा रूट मार्च काढण्यात आला आहे। आगामी लोकसभा निवडणूक, रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुरु नानक जयंती अशा विविध धार्मिक सणासुदीच्या अनुषंगाने बडनेरामध्ये रूट मार्च काढण्यात आला। बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार बडनेराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च निघाला। जुनी वस्ती परिसरातील अल्माज गेटपासून परिसरातील इस्लामीपुरा, सवारी चौक, खाटिकपुरा, बारीपुरा, तेलीपुरा दरम्यान रूट मार्च काढण्यात आला। सावता मैदानावर याची सांगता करण्यात आली। या रूट मार्च संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। हाल फिलहाल में ही रमज़ान ईद, उसके बाद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती, उसके बाद रामनवमी, हनुमान जयंती, बाद में 26 तारीख को इलेक्शंस होंगे। इस सब के मद्देनज़र देखते हुए बडनेरा में रूट मार्च का आयोजन किया था। उसमें सीआईएसएफ के लगभग 48 जवान और 1 ऑफिसर
पुलिस स्टेशन गाड़गेनगर से 3 ऑफिसर्स और 10 कर्मचारी, 15 होमगार्ड और आरसीपी के 14 अमलदार और क्यूआरटी के 5 अमलदार, ऐसे सभी इस रूट मार्च में शामिल हुए थे। ये रूट मार्च अलमास गेट, जिसको कमलीवाला बाबा दरगाह से शुरू होकर इस्लामी चौक, सवारी मैदान, बाद में खटिकपुरा, बारीपुरा और तेलीपुरा से लेकर यहाँ पे सावता मैदान में ख़त्म किया गया। और इस रूट मार्च का यही उद्देश्य है कि हम जनता को बताना चाहते हैं कि पुलिस पूरी तरह से मुस्तैद है, आने वाली हर परिस्थिति के लिए पुलिस पूरी तरह से तैयार है, मुस्तैद है। और आपको किसी भी प्रकार की तकलीफ़ हो या समस्या हो, आप बेझिझक पुलिस से आकर आप कंप्लेंट कर सकते हैं और हम वादा करते हैं कि आपकी ज़रूर सहायता की। हे होते बडनेरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट। होऊ घातलेल्या सण त्योहारानिमित्त आज येथे बडनेरा येथील जुन्या वस्ती परिसरातून अलमास चौकातून एक पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आलेला होता आणि या होऊ घातलेल्या सणानिमित्त पोलीस सतर्क आहेत असं या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांना दाखवायचं होतं। होऊ घातलेले सण म्हणजेच रमजान ईद आणि जे काही उत्सव असतील त्या उत्सवानिमित्त पोलीस सतर्क आहेत असं या रूट मार्चच्या माध्यमातून त्यांना दर्शवायचं आहे नागरिकांना, असं पुनीत कुलट यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितलं। बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। हरिना फाउंडेशन अमरावती, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ, श्री जलाराम सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मंगलजीभाई जीवनभाई पोपट, स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बडनेरा मार्गावरील भक्तिधाम मंदिर येथे हे आयोजन करण्यात आलं। या निःशुल्क शिबिराचा मोठ्या संख्येने गरजूंनी लाभ घेतला। अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी तसेच राजापेठ पोलीस ठाण्याचे पीआय यावेळी उपस्थित होते। गरजूंना नेत्र तपासणी व चष्म्याची सेवा देण्यासाठी हरिना फाउंडेशन अमरावती, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ, श्री जलाराम सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्री मंगलजीभाई जीवनभाई पोपट, स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी व चष्मा वितरण शिबिराचे आयोजन बडनेरा मार्गावरील भक्तिधाम मंदिर येथे करण्यात आलं। या निःशुल्क शिबिराचा गरजूंनी लाभ घेतला। या शिबिरात 256 जणांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 176 जणांना चष्म्याचं वितरण करण्यात आलं। 54 जणांना ऑपरेशनची गरज होती, त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन हरिना फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे। स्वर्गीय श्री मंगलजीभाई जीवनभाई पोपट, स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट व स्वर्गीय रोहित दिलीपभाई पोपट, मानव सेवा ट्रस्ट नागपूरचे भानुबेन गनात्रा, दुर्ग येथील स्वर्गीय शांतीबेन लालाजी आडतिया, धन्वंतरीच्या डॉक्टर साक्षी चिनुरकर, डॉक्टर लोखंडे यांच्या सुपूर्द करण्यात आला, जेणेकरून गरजूंची ऑपरेशन होतील। अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी तसेच राजापेठ पोलीस स्टेशनचे पीएसआय विकास मनपिया उपस्थित होते। नरेश सोनी यांची 3 वर्षांची मुलगी होती आणि तिचा शॉक लागून मृत्यू झाला। तिच्या हरिना या नावाने फाउंडेशन सुरू केले। 2010 पासून हरिना फाउंडेशन सामाजिक हिताचे काम करत आहे। नेत्रावयव देहदान, नेत्र प्रत्यारोपण हरिना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे। हरिना फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत पोपट, डॉक्टर नंदकिशोर लोहाना यासह फाउंडेशनचे पदाधिकारी व डॉक्टर चिच्चामू येथे उपस्थित होती। मी डॉक्टर नंदकिशोर लोहाना, भक्तिधाम मंदिरामध्ये धर्मार्थ दवाखाना सकाळी 10 ते 12 या दरम्यान चालवतोय। जलाराम सत्संग मंडळ तर्फे इथे सर्व सेवा आपण देत असतो, निःशुल्क सेवा आपण पेशंट करता इथे देत असतो। हरिना नेत्रदान समिती ही नेत्रदान, अवयवदान, देहदान या विषयावर चांगल्या प्रकारे काम करत असते। दर महिन्याला 15 दिवसातनं कमीत कमी एक कॅम्प प्रत्येक गावामध्ये ज्यांना गरज असते तिथे येऊन आम्ही नेत्र तपासणी व कमीत कमी दरांमध्ये त्यांना चष्मा उपलब्ध करून देतो। त्यामध्ये जर मोतीबिंदूचे रुग्ण निघाले तर त्यांना आमच्या संस्थेतर्फे ज्याची किंमत बाहेर तुम्हाला 5 ते 10 हजार 15 हजार अशी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पैसे लागतात, ते ऑपरेशन आम्ही धन्वंतरी रुग्णालयामध्ये आमच्या संस्थेतर्फे निःशुल्क करून देण्यात येतात। सध्या लोकांना खरी गरज आहे, आंधळेपण एवढं वाढतंय, त्यामुळे प्रत्येक जागरूक नागरिकाने मृत्यूनंतर
आपले डोळे जर दान केले तर एका व्यक्तीपासून कमीत कमी 2 लोकांना नेत्र मिळू शकेल व ते आपली सृष्टी निहाळू शकेल व त्यांच्या जीवनामध्ये आलेला अंधकार हा कायमचा दूर होऊ शकतो। तरी माझी सर्व लोकांना विनंती आहे की नेत्रदान, अवयवदान, देहदान याविषयी जागरूकता फैलावी आणि अशा कुठल्याही प्रकारे हरिणा नेत्रदान समितीशी संपर्क केला तर आम्ही तिथे प्रत्यक्ष येऊन तुमची मदत करूया। धन्यवाद। कार्यकारी अध्यक्ष हरिणा फाउंडेशन, अध्यक्ष श्री स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट ट्रस्ट, स्वर्गीय मंगलजीभाई पोपट ट्रस्ट, स्वर्गीय रोहित दिलीप भाई पोपट मानव सेवा ट्रस्ट की तरफ से और हरिणा फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र गुजराती समाज महामंडल श्री जलाराम सत्संग मंडल अमरावती की तरफ से यह शिविर लिया गया था। स्वर्गीय मंगलजीभाई जीवन भाई पोपट, स्वर्गीय लीलाबेन मंगलजीभाई पोपट, स्वर्गीय रोहित भाई दिलीप भाई पोपट, इनके स्मृति में यह शिविर का आयोजन किया गया था। यहाँ पर 230 नेत्र तपासनी हुई, उसमें से करीबन 180 लोगों ने चश्मा यहाँ प्राप्त किए अल्प दर में और करीब 70 से 75 लोगों ने ऑपरेशन, जो कि हम धन्वंतरी हॉस्पिटल में ऑपरेशन कराते हैं हमारे ट्रस्ट की तरफ से, वह उसका लाभ लेने के लिए उन्हें लेटर दिए गए। ऐसा यह महान कार्य बहुत दिनों से पोपट परिवार और हरिणा फाउंडेशन की तरफ से चलाया जाता है। हमारी जो ट्रस्ट है वो सभी ऐसे मानव कार्य में योगदान देते रहती है। उसी श्रृंखला में इसके पूर्व भी हमने अलग अलग विभिन्न इलाकों में जाके करीब 75 से 80 शिविर ऐसे हमने लिए हैं। उसी श्रृंखला में यह शिविर लिए जा रहा है और कोई भी अमरावती शहर के कोई भी एरिया में या अमरावती जिले में इसी प्रकार का अगर शिविर लेना है तो कृपया हरिणा फाउंडेशन के कोई भी कार्यकर्ता से आप संपर्क कर सकते हैं। हम संडे के दिन वहां आकर ये शिविर हम वहां पे निःशुल्क सेवाएं प्रदान करेंगे। धन्यवाद। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। नवनीत राणा यांच्या नामांकन रॅलीच्या पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांचा फोटो आहे। यावर संजय खोडके यांनी आक्षेप घेतला आहे। आपल्याला न विचारता आपला फोटो कसा टाकला असं पत्र त्यांनी नवनीत राणा यांना पाठवलंय। या संदर्भात संजय खोडके यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्याचं टाळलं। कोणालाच यावर प्रतिक्रिया दिली नाही असं त्यांनी सांगितलं आहे। भाजपाचे उमेदवार नवनीत राणा यांच्या नामांकन अर्ज रॅलींच्या ज्या बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवर संजय खोडकेंचं यांचं फोटो लावण्यात आल्याने संजय खोडके यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि हीच माहिती हीच प्रतिक्रिया घेण्याकरिता आपण दाखल झालेलो आहे। अमरावती रेल्वे स्टेशन चौकासमोरील असलेले सुलभा संजय खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संजय खोडके सह त्यांचे पदाधिकारी आणि सहकारी आतमध्ये बसले। त्यांना आपण विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं आहे। आता नेमकं याच बॅनरवर फोटो संजय खोडकेचं काढण्यात येणार का की पुन्हा याच बॅनरवर राजकीय चर्चेला उधाण येणार हे सुद्धा पाहणे आता गरजेचे ठरणार आहे। कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज अमरावती। प्रहारचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दिनेश बुब 3 एप्रिलला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। या संदर्भात आमदार बच्चू कडूंनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। दिनेश बुब यांची जाहीर सभा नेहरू मैदान येथे होणार आहे। नेहरू मैदानाची त्यासाठी पाहणी करण्यात आली। विदर्भातून मोठ्या लीडने दिनेश बुब निवडून येण्याचा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी राहिलेले माजी नगरसेवक दिनेश बुब यांना लोकसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे। दिनेश बुब हे आपल्या उमेदवारीचा नामांकन अर्ज 3 एप्रिलला दाखल करणार आहेत।
त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। नामांकन दाखल करताना रॅली काढण्यात येत आहे। नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर नेहरू मैदान येथे प्रहार पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे। याकरिता आमदार बच्चू कडू रविवारी दिनेश बुब यांच्या गणपती मंडळ स्थळी दाखल होऊन पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। यानंतर नेहरू मैदान येथे दाखल होऊन मैदानाची पाहणी केली। आमचा अजेंडा कोणत्या पक्षाचा झेंडा राहणार नसून शेतकरी वंचितांच्या हितासाठी निवडणूक आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। आमचा उमेदवार दिनेश बुब हे विदर्भातून सर्वात जास्त मते घेऊन निवडून येतील असा विश्वास सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला। आतापर्यंत आम्ही पाडाची भाषा बोलत होतोय, आता निवडून याची भाषा बोलतोय आणि आमचा उमेदवार निवडून येईल। एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी, कसं आहे, नेत्यांच्या हातून निवडणूक गेली आहे, जनतेच्या हातात निवडणूक येणार आहे आणि जनतेची सगळी बाजू आमच्या बाजूने आहे। नेता तिकडे, कार्यकर्ता आमच्याकडे, पैसा तिकडे, जनता आमच्याकडे, असं एक समीकरण आहे। आणि तुम्हाला मी सांगतोय, हा पुऱ्या हिंदुस्थानातला एक वेगळा रिझल्ट राहील। सगळी ताकद एका इकडे असल्यावरही सामान्य गोरगरीब जो काही सगळ्या समाजातला, आणि ही निवडणूक अशी राहील का सगळ्याच पार्टीची मतं आम्हाला भेटणार। हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार हिंदुस्थानात फक्त अमरावतीमध्ये घडणार आहे। सगळ्या पार्टीचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक आम्हाला मत मारेल आणि ही निवडणूक प्रहारच्या हाती देईल। दिनेश भाऊ सगळ्यात जास्त मतानं निवडून येणार विदर्भात। लोकसभेचं काय अजेंडा आहे? खरं तर हे चांगलं तुम्ही प्रश्न विचारला। झेंडा कोणता राहील याच्यापेक्षा अजेंडा काय आहे? अजेंडा शेतकऱ्याचा आहे, मजुराचा आहे, वंचित घटकांचा आहे। आम्ही आधी पडायचं काम केलं, आता आमचा उमेदवार निवडून येणार, सर्व पार्टीची मतं आमच्या उमेदवाराला मिळणार, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत। आमदार बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बेलोरा विमानतळावरून विमान उडत नाही, शकुंतला धावत नाही, तेव्हा कोणता विकास नवनीत राणांनी केला, अशी टीका त्यांनी केली आहे। आमची निवडणूक जातीवर नाही तर मुद्द्यावर आहे। नवनीत राणा यांनी विकासाचं काम केलं असतं तर आम्ही राणा कुटुंबासोबत असतो, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत। मैं पहले बार चुनाव लड़ा था, बहुत कम वोट से गिरा था। बाद में हमने 2 बार चुनाव लड़ा और हमने हमारी जो ख्वाब थी कि भाई अमरावती लोकसभा में मेरा अधूरा सपना था, वो अब दिनेश जी बुब पूरा करेंगे। पूरी ताकत से लोग साथ में हैं। जिस तरह से मैं मेरे लोकसभा चुनाव में माहौल जिस तरह से निर्माण हुआ था उसी तरह से होगा और बहुत अच्छे ताकत से चुन के आएंगे। मागच्या निवडणुकीत आपण उमेदवार उभा केला तर मताधिक्य मोठ्या प्रमाणात मत घेतले होते, काय राहणार परिस्थिती आता या निवडणुकीमध्ये? आतापर्यंत आम्ही पाडाची भाषा बोलत होतोय, आता निवडून याची भाषा बोलतोय आणि आमचा उमेदवार निवडून येईल। एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी, कसं आहे, नेत्यांच्या हातून निवडणूक गेली आहे, जनतेच्या हातात निवडणूक येणार आहे आणि जनतेची सगळी बाजू आमच्या बाजूने आहे। नेता तिकडे, कार्यकर्ता आमच्याकडे, पैसा तिकडे, जनता आमच्याकडे, असं एक समीकरण आहे। आणि तुम्हाला मी सांगतोय, हा पुऱ्या हिंदुस्थानातला एक वेगळा रिझल्ट राहील। सगळी ताकद एका इकडे असल्यावरही सामान्य गोरगरीब जो काही सगळ्या समाजातला, आणि ही निवडणूक अशी राहील का सगळ्याच पार्टीची मतं आम्हाला भेटणार। हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार हिंदुस्थानात फक्त अमरावतीमध्ये घडणार आहे। सगळ्या पार्टीचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक आम्हाला मत मारेल आणि ही निवडणूक प्रहारच्या हाती देईल। दिनेश भाऊ सगळ्यात जास्त मतानं निवडून येणार विदर्भात। लोकसभेचं काय अजेंडा आहे? खरं तर हे चांगलं तुम्ही प्रश्न विचारला। झेंडा कोणता राहील याच्यापेक्षा अजेंडा काय आहे? अजेंडा शेतकऱ्याचा आहे, मजुराचा आहे, वंचित घटकांचा आहे। जे काय अडचणीत असेल, आजही दिव्यांगाचे 5% केंद्र खर्च करत नाही। संत्रा उत्पादक शेतकरी अजूनही संत्र्याच्या बागा नष्ट करायला तयार आहे। अशा विचित्र अवस्थेमध्ये संत्रा उत्पादक आहे। सगळ्यात जास्त कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत या 3 ते 4 वर्षामध्ये आलाय। सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, मेळघाट आपण अजून जर पाहिलं तर अजूनही त्याला स्थलांतरित व्हावं लागतं। केंद्राची MRGS योजना पाहिजे त्या पद्धतीनं खासदारांना जर राबवली असती
तर माझ्या मेळघाट आदिवासी बांधवाचं स्थलांतर थांबलं असतं, पण अयशस्वी आहे. कुठलंही काम केलं नाही. फिनले मिलचा कामगार अजूनही ओरडतं. आम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचे आणि लोकांना कुंकू पुसण्याची वेळ आणायची असे धोरणं राबवायचे, तर हे फार चुकीचं आहे. आणि या सगळ्या मुद्द्यावर आमची निवडणूक ही मुद्द्यावर आहे, जाती आणि धर्मावर नाही, तर ते मुद्द्यावर आधारित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ. नवनीत राणेंनी खूप काम केलंय याआधी आणि दुसऱ्यांदा सुद्धा नशीब. मला वाटतं तुम्हाला एखादं काम माहित असेल तर सांगा, म्हणजे मग मी मान्य करतो. आपल्याला माहित आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्यातला एक काम तर सांगा ना तुम्ही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एक काम सांगा. हारलो आपण. काम केलं बेलोरा विमानतळाचं काम सांगितलं, आम्ही पूर्ण काम केलं. तुम्हाला काय वाटतं बेल्लोरा विमानतळ? तुम्ही सांगा ना. मला हा तुम्हाला प्रश्न आहे. अरे बेल्लोरा विमानतळामध्ये काय नवीन घडलं? आज प्रायव्हेट फ्लाईट उतरू शकत नाही तिथे. जनरल फ्लाईट काय येणार आहे? एकंदरीत तुम्ही सांगा. टेक्सटाईलचं धोरण इथं राबलो आपण. अमरावतीचं टेक्सटाईल झोन डिक्लेअर केलं आणि केंद्राचा टेक्सटाईलचा उद्योग बंद पडतोय. याच्यापेक्षा शोकांकिता काय असू शकतं? आज आम्ही जर पाहिलं, मिहान जर पाहिलं तर फेल्युअर आहे. विदर्भातल्या नागपूरच्या त्या मिहानमध्ये हजारो लाखो तरुणांना काम भेटेल अशा अपेक्षा होत्या आणि ते तर सुरू झालंच नाही पाहिजे त्या ताकदीनं. आणि इथे आम्ही जर पाहिलं तर इथलं टेक्सटाईल उद्योग केंद्र सरकारचा आपण बंद पाडला. असं एक नाही 23 उद्योग. एका उद्योगामध्ये 1000 जर कामगार पकडले तर 23,000 लोकांच्या हात रिकामे करून ठेवले आपण. यावर खरं तर बोललं पाहिजे. शकुंतला धावता धावत नाही, विमान उडता उडत नाही. तर याच्यावर कसं आहे, आता शेवटच्या टप्प्यात काही आश्वासन, कसं एखादं फ्लाईट सुरू झाली असती तर कदाचित आम्ही त्या बाबतीत राणा कुटुंबासोबत राहिलो असतो. पण कोणता मुद्दा आहे सोबत राहायचा? कोणता एक मुद्दा सांगा तुम्ही का ज्याच्यामुळे आम्ही सोबत राहू? वो बीजेपी के खिलाफ लड़ोगे या कांग्रेस के खिलाफ लड़ोगे आप? और उनके आने के बाद किसके साथ जाओगे? हम देश के हित में और वंचित घटिया जो दुर्लक्षित है, किसान है, मजदूर है, व्यापार है, इनके साथ लेकर इस सभी पक्षों के खिलाफ लड़ेंगे. उनके आने के बाद किसके साथ रहेंगे? सबके साथ रहेंगे. आप बोलेंगे उसके साथ जाएंगे. जैसे महायुति सोबत गेले होते आपण. जैसा अभी बीजेपी है तो हमारी बीजेपी है, आप ख्याल में रखो. याआधी आपण शिंदे गटासोबत गेलो होते. ते काय ठरवून गेलो होतो का? वेळेवर झालं. कार्यकर्त्यांना सांगितलं, विचारलं, माहिती घेतली. या अमरावती जिल्ह्याचा जिथं जिथं चांगला फायदा होईल, ज्यांच्यामध्ये सगळ्यांचं समाधान होईल, सगळ्यांचं, तो निर्णय वेळेवर घेऊ. सारे ऑप्शन खुले जाने के लिए उनके आने के बाद में कहीं पे भी जा सकते हैं, जो अपना फायदा हो जाएगा. देखो अभी वो बात नहीं है. अभी चुनाव लड़ने की बात है. अभी चुनाव लड़ने की बात है और चुनाव लड़ने के बाद अभी इस तरह से बातें जिससे तुम चुनाव में उसका कुछ असर गिरेगा, इस तरह से ये पत्रकार परिषद उधर मत लेके जाओ. मैं ये चाहता हूँ कि हमें पहले जीतना है. एक बार जीतेंगे तो हमारे दिमाग में अमरावती है. विधानसभा हम ये बोलते हैं कि अगर यहाँ का विमानतळ शुरू नहीं होता तो मुंबई का विमानतळ बंद करेंगे हमारे दिनेश भाऊ. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बच्चूकडू विधानसभेत ढरकाळी फोडत आहेत. आता पुढील टप्प्यामध्ये जर बिलकुल जे काही आता आयात होतं, तुरीची डाळ आयात केल्या जातं, तिकडे कापसाच्या गाठी आयात केल्या जातं, कांद्यावर निर्बंध घातल्या जाते, या सगळ्या गोष्टीवर काम करणारा, कष्ट करणारा कुठल्याही जाती धर्मातला असू दे, त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम आता लोकसभेमध्ये एक मात्र खासदार दिनेश भाऊ बुबराईल. एनडीए में साथ रहते मनमुटाव का? एनडीए में साथ रहते मनमुटाव का? नहीं, मुझे समझा नहीं. अभी आप एनडीए की घटक दल थे, है, नहीं भी है. अभी कहाँ है? हम तो यहाँ मैत्रीपूर्ण लड़त रहे ना. यहाँ की लड़त मैत्रीपूर्ण है. अगर वो चाहते हैं कि नहीं होना तो हम तो कल भी निकल सकते हैं. हमारे में क्या गम है? विरोधात तर नाही. बिल्कुल नहीं थे. देखो वो तो बहुत छोटा है. नवनीत राणा और राणा परिवार प्रहार का एक लफ्ज भी नहीं है. अब ये समझो, पहले हम बड़े उड़ान के लोग हैं. हमारा ना कोई नेता है ना बाप है.
हमारा बाप है जो है, इनके बाप बदलते रहते। बच्चों को उन्होंने 20 साल में झंडा नहीं बदला, प्रहार का हाथ में लिया, उसके साथ लोगों के साथ में अभी तक लड़ा है। अब असं म्हणणं आहे की बाप रहेगा। बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहे तरी सांगावं लागतं। 30 मार्च रोजी अचलपूर येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी संबोधित केले। हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जाहीर सभेला अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, दयराम काळे, महेंद्र घरवाल, सहदेव बेलकर, राहुल येवले, राम काळे, नामदेव तनपुरे, पंकज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांचे नाव जाहीर झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नावाला व कार्याला पसंती मिळत आहे। अचलपूर येथील जाहीर सभेत मेळघाटातील आदिवासी बांधवांनी बळवंत वानखडे यांचे जल्लोषात स्वागत केले। विशेष म्हणजे अचलपूर व मेळघाट परिसरातील युवा वर्गाने वानखडे यांना भरघोस प्रतिसाद देत पंजा येणारच असा ठाम विश्वास दर्शविला। काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, आप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांना पक्षाची तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी मेळघाटपासून मतदारांच्या भेटीगाठीला सुरुवात केली। त्यांनी सलग 3 दिवस मेळघाट परिसर पिंजून काढला, त्यांच्यासोबत संवाद साधला। अचलपूर येथील जाहीर सभेत वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख यांनी देखील विरोधकांचा चांगला समाचार घेत बळवंत वानखडे यांना विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केलेत। बडनेरा यवतमाळ रस्त्यावर जळू नजीक नायरा पेट्रोल पंप समोर यवतमाळवरून अमरावतीकडे येणाऱ्या बसच्या टायरपासून धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं, तेव्हा चालकाने बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवलं। चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला। राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस कालबाह्य झाल्या असून त्यांची थातूरमातूर डागडुजी करून प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे। कालबाह्य झालेल्या बसेसमुळे अनेक भीषण अपघात होऊन कित्येक निरपराध प्रवाशांचे बळी गेल्याच्या घटना घडत आहेत। राज्य परिवहन महामंडळ अशा कालबाह्य बसेस बंद करीत नसल्यामुळे प्रवाशांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे। या संदर्भात चालकांनी सिटी न्यूज समोर ऑफ कॅमेरा बोलत आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। बडनेरा यवतमाळ राज्य महामार्गावर यवतमाळकडून अमरावतीकडे 50च्या वर प्रवासी घेऊन येणारी MH40 CM 5010 ह्या बसच्या मागील टायर जळून धूर निघत असल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच बडनेरा नजीक जळून जवळ असलेला नायरा पेट्रोल पंप जवळ बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले व पुढील अनर्थ टळला। या एसटी बसचे लायनर जॅम झाल्याने धूर निघत असल्याचे चालकाने आमच्या प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांना सांगितले। चालकाची ही बाब लक्षात आली नसती तर पुढे काही किलोमीटरच्या अंतरावर मोठा अनर्थ घडला असता अशी शक्यताही त्यांनी वर्तवली। दुसऱ्या बसची व्यवस्था करेपर्यंत प्रवाशांना मात्र तात्काळ दुपारच्या उन्हात उभे राहावे लागले। बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कालबाह्य बसेस आगारात जमा करून नवीन बसेसची व्यवस्था करावी व प्रवाशांसोबत सुरू असलेला जीवघेणा खेळ थांबवावा अशी प्रवासी वर्ग अपेक्षा व्यक्त करीत आहेत। मोहन विश्वकर्मा यांच्यावर 29 मार्चला गांजा तस्कराने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकाने धाव घेतल्याने विश्वकर्मा थोडक्यात बचावले। याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली। DB पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांना घेऊन घटनास्थळ गाठलं, मात्र रिकाम्या हाती पोलीस परत आले। जी धावपळ करायला पाहिजे होती ती मात्र पोलिसांची दिसून आली नाही। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका चालतो रात्री बेरात्रीपर्यंत हॉटेल बार पोलिसांच्या आशीर्वादाने खुले ठेवणे, अवैध रेती तस्करी, शासकीय स्वस्त धान्य तांदूळ तस्करी, नवसारी रिंग रोडवर अवैध वाहन चालकांवर आशीर्वाद अशा अनेक प्रकरणांकडे गाडगेनगर पोलिसांचं दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकात आहे। मोहन विश्वकर्मा यांच्यावर 29 मार्चला गांजा तस्कराने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र एक जण धावून गेल्याने विश्वकर्मा थोडक्यात बचावले। याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली। DB पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांना घेऊन घटनास्थळ गाठले, मात्र रिकाम्या हाती परत आले।
जी धावपळ पाहिजे होती ती मात्र पोलिसांची दिसून आली नाही. एवढ्या गंभीर बाबीकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून आलं. विश्वकर्मा यांना मेडिकल करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांच्या वतीने नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ऍडमिट करण्यास सांगितले तरीही गाडगेनगर पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांची जबानी माहिती घेतली नाही हे विशेष. गाडगेनगर पोलीस या घटनेत दुर्लक्ष का करीत आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. येथील अवैध धंद्याची माहिती, फोटो, व्हिडिओ याआधी पोलीस आयुक्त रेड्डी यांना पाठवले असता पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाला रवाना केलं व 1,30,000चा गांजा जप्त केला. याला पोलिसांनी घटनेनंतर ताब्यात का घेतलं नाही? हल्ला होत असतानाचे व्हिडिओ मोहन विश्वकर्मा यांच्याकडे सुरक्षित आहे. ते फुटेज खुद्द पोलीस निरीक्षकांसह डीबी पोलिसांनी बघितले असताना सुद्धा पोलिसांनी नजरअंदाज का केले? रविवारी पुन्हा मोहन विश्वकर्मा गाडगेनगर पोलीस स्टेशन गेले असता पोलीस निरीक्षक सुट्टीवर असल्याचं लक्षात आलं. दुसरीकडे हल्ल्याचा प्रयत्न करणारा इसम हातात मिरची पूड आणि सत्तूर घेऊन वेलकम पॉइंट येथे उभा असल्याचे मोहन विश्वकर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर पुन्हा विश्वकर्मा यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेरा नाम मोहन नथुलाल विश्वकर्मा. वेलकम पॉइंट पे मैंने कई बार सीपी साहब को मैंने कंप्लीट किया है कि अवैध धंधे बहुत यहाँ पर हो रहा है और गांजा तस्करी हो रही है. और मैंने कुछ दिन में सीपी साहब ने एक्शन लेके 1,30,000 का गांजे भी पकड़े. वही गांजे वाले ने मेरे पे सत्तूर से 4-5 जने लेके मेरे को सत्तूर से मेरे पे हमला किया. तो हमला करने के बाद में मैं पुलिस थाने में गया. पुलिस थाने में मेरे को मेडिकल करने गया. मेडिकल करने के बाद में मगर दवाखाने में भर्ती करे. भर्ती करने के बाद में मेरे बयान अभी तक लिए नहीं. बयान लेने के बाद में मैं लेने के वहाँ गया. जाने के बाद में मैं गया थाने में बोलता अभी लाइन गई हुई है, अभी मत लियो, बाद में आओ. फिर बाद में अभी गया, अभी रविवार को गया तो साहब बोलते है नहीं, तो बाद में आओ. तो फिर मैं मजबूर हो गया. आज मेरे को ये कदम उठाना पड़ा कि मेरे को जान का धोखा है. और मेरा ये राह देख रहा है कि पुलिस वाले, गाड़गेनगर वाले, कि भाई इसका कम ज़्यादा हो जाए. अपने जो उनसे ले दे करते हैं गांजे तस्करी वालों से, तो ये मेरे मरने की राह देख रहा समझ लो. या घटनेची गाडगेनगर पोलीस वाट बघत तर नाही ना? कारवाई न करता गाडगेनगर पोलिसांची गांजा तस्करांसोबत हात मिळवणी तर नाही ना? तसं पाहिलं तर गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका रात्री बेरात्रीपर्यंत हॉटेल, बार पोलिसांच्या आशीर्वादाने खुले ठेवणे, अवैध रेती तस्करी, शासकीय स्वस्त धान्य तांदूळ तस्करी, नवसारी रिंग रोडवर अवैध वाहन चालकांवर आशीर्वाद अशा अनेक प्रकरणात गाडगेनगर पोलिसांचं दुर्लक्ष असल्याची नागरिकात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परतवाडा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवून अचानक तपासणी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांचा वचक बसलाय. परतवाडा येथील महत्त्वाच्या परिसरात रेकॉर्डवरील 42 गुन्हेगार, 3 तडीपार यांची आश्रयस्थानं असलेल्या हॉटेल, लॉजेस व वाहनांची तपासणी करण्यात आली. तसंच दारू व मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणूक मतदान 26 एप्रिलला होणार असून यात अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कोणती अनुचित घटना घडू नये, हाणामारीची घटना घडू नये याकरिता अमरावती ग्रामीण पोलीस विभाग सतर्क झाला आहे. यात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व 31 पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन अवैध धंदे, गुंडागर्दी करणाऱ्यांवर धडक कारवाईचे आदेश दिले आहे. आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची यादी बनवून धडक कारवाईचे आदेश दिलेत. अशात 7 आरोपींविरुद्ध एमपीडीए कारवाई करून इतर 4 जणांवर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला. 23 आरोपींना तडीपार करण्यात आले. यात परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतून 3, लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून 1, यौदा पोलीस स्टेशन हद्दीतून 2 तर शिरसगाव पोलिसांनी 1 अशा आरोपींविरुद्ध एमपीडीए कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशावरून केली आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनेल नंबर 73, फास्ट वे चॅनेल नंबर 256, सिटी केबल चॅनेल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।